माझा आणि मटनचा 36 आकडा आहे, कारण की मला ते फार जास्त काही आवडत नाही आणि त्याविरुद्ध चिकनशी माझं चांगलं जुळतं, कारण त्याच्या पाठीमागं पण रिझन आहे की चिकनच्या भरपूर साऱ्या रेसिपीज बनवायला येतात. स्टार्टर असू द्या, ग्रेव्ही, एमटी, भात, म्हणजे भरपूर. जितकं मटणाचं बनवायला येत नाही त्याहून जास्त. आणि आमच्या घरात पण असं आहे की सगळ्यांना, म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना मटण आवडतं, माझ्या नवऱ्याला चिकन मटण दोन्ही आवडतं आणि मला चिकन फक्त आवडतं. सोबतच माझी फीड पण अशी आहे ना, त्यामुळे सगळे चिकनची रेसिपीज आहेत. मग त्यातलीच एक रेसिपी निवडली आणि म्हटली ही आज बनवायलाच पाहिजे. माझं प्लॅनिंग होतं की मी एकटीच बनवेल आणि एकटीच खाईल. तोपर्यंत दीदी आली आणि तिला म्हटलं की ये तुम्ही आता चिकन बनवणे, थोडीशी नवीन रेसिपी ट्राय करते, तर तू नक्की टेस्ट करून बघ, मी बनवायचं सगळं काम करते. मग ती म्हटलेली की 8 वाजता येते. तोपर्यंत मी सगळी तयारी करून ठेवली होती, कारण की मॅरिनेट करून 2 तास ठेवायचं होतं. तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळी रेसिपी दिसत असणार आहे, काही वेगळी नाही, पण सिरियसली खूप छान झाली होती रेसिपी. थोडीशी अरेबियन टाईप किंवा काहीतरी वेगळं झालं होतं. नेहमी आपण मसाला वगैरे जास्त टाकून बनवतो, हा थोडासा वेगळी टेस्ट लागत होती, त्यामुळे छान वाटत होतं. पहिला मी काजू आणि खोबऱ्याचा मसाला बनवलेला आहे. पुदिना, कोथिंबीर टाकलेला आहे, दही टाकलेला आहे, आले लसूण पेस्ट टाकलेले, कसुरी मेथी, 2 चमचा तूप, बरिस्ता आणि मसाले. सोबतच आपल्याला डार्क सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि केचप पण, लिंबू, मिरची. त्यानंतर मी मिक्स करून व्यवस्थित मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. 2 तास ठेवलेलं, जास्त ठेवलं तर आणखीन छान होणार आहे. त्यानंतर 2 तासानंतर पॅनमध्ये बटर टाकून मी सगळी जी ग्रेव्ही आहे ना ती डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकलेली आहे, मिक्स केलेली आहे आणि झाकून ठेवायचं आहे. म्हणजे त्याचं आपोआप पाणी सुटतं किंवा ते आपोआप शिजतं. थोड्या वेळानंतर तुम्हाला उघडून बघून थोडंसं मिक्स करायचं आहे. तोपर्यंत दिदी पण आली होती. मग आम्ही चपात्या वगैरे बनवायला घेतलं, कारण की जरासं लेट होत होतं आम्हाला. पटकन आवरून घेतला आणि ग्रेव्ही इतकी सुंदर टेस्टी दिसत पण होती ना, मला भीती वाटत होती की काहीतरी माझ्याकडून चुकेल, पण तसं नाही झालेलं, एकदम चांगली झाली होती. मग जेवण झाल्यानंतर आम्ही पटकन जेवायला बसलो. छान असं गार्निशिंग केलं, त्यावरती थोडीशी फ्रेश क्रीम वगैरे टाकली आणि मस्तपैकी जेवण करून झाल्यानंतर ना सगळी भांडी वगैरे घासून ओठा वगैरे स्वच्छ केला. व्हिडिओ कसा वाटला मला हे नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो, सबस्क्राईब करा. बाय.